जय हिंद मित्रांनो, वंदे मातरम, भारत माता की जय। आज आपल्याकडे पाटील कुटुंब आलेले आहे। तर ऑलरेडी 2:30 वाजले बघताय तुम्ही, म्हणजे आपलं 12चं टायमिंग होतं, बंद करायचं टायमिंग होतं, तेव्हा साहेब आलेले। तर साहेबांना ठीक आहे चला 1:30 वाजता या, तर हा नाही करता करता त्यांची अपॉइंटमेंट फिक्स केली। पण काहीतरी त्रास होता, त्यामुळे त्यांना एकदा ट्रीटमेंट घ्यायची होती। जाणून घेऊया काय प्रॉब्लेम होता किंवा काय प्रॉब्लेम नव्हतं। साहेब नमस्कार। नमस्कार। आपलं शुभ नाव? मनोज पांडुरंग पाटील। हां पाटील साहेब, तुम्हाला काय त्रास होता आणि किती दिवसापासून आणि आता काय फरक वाटतं ते सांगा। साधारणपणे 2-3 महिन्यापासून पाय दुखीचे होते त्रास, नंतर थोडासा हाताचं वगैरे दुख, बॉडी स्टिफ वाटत होती, बॉडी थोडी असं जाम पकडल्यासारखी वाटत होती। पण तुमच्या ह्या 15-20 मिनिटाच्या ट्रीटमेंट मध्ये बरंचसं रिलॅक्स झाल्यासारखं वाटलं। क्या बात आहे, क्या बात। आणि तुम्ही जसं सजेस्ट केलंय तसं आम्ही दर महिन्याने येऊन सर्व्हिसिंग करणार बॉडीची। क्या बात आहे, क्या समजा 100% तुम्हाला आले तेव्हा प्रॉब्लेम होतं जे काय होतं, तर आता आफ्टर ट्रीटमेंट किती रिलीफ वाटतं तुम्हाला? 50% आहे। क्या बात आहे, क्या बात आहे। कसं वाटलं एकूण उपचार? एकदम मस्त, एकदम फ्रेंडली वाटलं आणि वाटलं नाही की आपण डिस्पेन्सरी मध्ये आलेलो आहोत, एक घरीच ट्रीटमेंट चालू आहे असं वाटलं। ओके, लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिता ज्यांना असं काही वेगवेगळे दुखणं वगैरे असेल, त्यांना काय सांगाल? मी तर त्यांना असंच म्हणेन की त्यांनी एक ब्लाइंडली डोळे बंद करून इथे यावं आणि त्यांनी स्वतः विश्वास टाकावा, तरच त्यांना रिझल्ट पण येईल। कारण स्वतः पॉझिटिव्ह असेल तर ऑटोमॅटिक समोर त्याचं इफेक्ट भेटेल, निराकरण होईल। येस येस, थँक्यू व्हेरी मच सर। मॅडम कडे वळूया। मॅडम नमस्कार। नमस्कार। आपलं शुभ नाव? स्वप्नाजा मनोज पाटील। हा मॅडम, तुम्हाला काय त्रास होता, किती दिवसापासून त्याची माहिती द्या। मला तर तसं 7-8 वर्षापासून पायाचं दुखणं होतं, पण गेल्या पायाचं म्हणजे गुडघ्यांचं? हा, गुडघ्यांचं दुखणं होतं। त्याच्यानंतर मी पंचकर्माच्या ट्रीटमेंट मध्ये रिलॅक्स झालं, पण ते लॉकडाऊन मध्ये बसेसच्या 3-4 तासाच्या ह्याच्यात पुन्हा दुखणं दुसऱ्या गुडघ्याला झालं। बरोबर। मग त्याचं थोडं मसाज वगैरे केलं, पण आज मी जेव्हा इकडे आली तर ह्याच्यात मला 60-70% अनुभव रिलीफ वाटतं। क्या बात आहे, म्हणजे 7-8 वर्षात दुखण्याला 60-70% रिलीफ आहे। क्या बात आहे। एकंदरीत उपचाराने तुम्ही संतुष्ट आहात? काय सांगा, लेडीज लोकांना तर कंबर दुखी, गुडघे दुखी हे कॉमन आहे, आणि ते बिचारे जेव्हा आपल्या मिस्टरांना तक्रार करतात, मिस्टर हेच बोलतात तुझं कायमचं रडगारण चालू असतं, बरोबर की नाही? मग त्यांच्यासाठी तुमचा काय मेसेज आहे? माझा तर असाच विचार आहे की खरंच म्हणजे अशा याला म्हणजे एकदा तरी ट्राय करायला पाहिजे, तुम्ही अनुभव घेऊन बघा, कारण मला तर पॉझिटिव्ह आलेला आहे। येस येस, आणि तुम्ही नक्कीच करा असं माझं। थँक्यू। 70-80% तुम्हाला रिलीफ आहे। अजून 1-2 सिटिंग घेतली की 100% क्लिअर होणार। तुम्हाला पण 50% आराम वाटतंय, अजून 1-2 सिटिंग मध्ये 100%। थँक्यू व्हेरी मच सर। जय श्रीराम, काळजी घ्या। थँक्यू मॅम, थँक्यू।